आयुष्यात यशस्वी होणाऱ्या लोकांना इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करतं, ते म्हणजे त्यांचा माइंडसेट. आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर असा माइंडसेट डेव्हलप करा, मग यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. नंबर 1, फेलियरमध्ये अडकून पडू नका. आपण नेहमीच जेव्हा यशस्वी लोकांकडे बघतो तेव्हा आपण फक्त त्यांचा पैसा, त्यांची पॉवर, त्यांना मिळत असलेली इज्जत बघतो. मात्र कोणीच त्यांचा स्ट्रगल, त्यांची पूर्वीची परिस्थिती, जिथून ते एवढे मोठे झालेत, त्यांना आलेले त्यांचे कितीतरी फेलियर, ज्यांना पचवून ते एवढे मोठे झालेत, ते कोणीच बघत नाही. असा कोणीच व्यक्ती नसेल जो कधी आयुष्यात फेल झालाच नाही आणि फक्त यशस्वीच होत गेला. फक्त आपला प्रॉब्लेम एवढाच येतो की एखाद्या गोष्टीत आपण एकदा फेल झालो की आयुष्यात त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे करण्यासाठी दुसरं काहीच नाही असा आपला माइंडसेट असतो आणि त्या अपयशातच आपण अडकून पडतो. अब्राहम लिंकन, ज्यांची 1860 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली, मात्र त्यापूर्वी 1832 मध्ये त्यांची नोकरी गेली, ते 1858 मध्ये सिनेटच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा पराभव झाला. इथपर्यंत त्यांच्या अपयशाची मालिका सुरूच होती. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाही ना ते अपयशात अडकून पडले. यशस्वी व्हायचं असेल तर जेवढ्या लवकर अपयशातून बाहेर पडता येईल तेवढं चांगलं आणि पुन्हा जोमाने कामाला लागा. तेच तुम्हालाही इतरांपेक्षा वेगळं करेल. नंबर 2, योग्य डिसिजन घ्यायला शिका, सोबतच ते स्वतः घ्यायला शिका. यशस्वी लोक आज आपल्याला यशाच्या शिखरावर दिसतात, ते फक्त त्यांच्या योग्य वेळेत योग्य निर्णय घेतल्यामुळे. त्यामुळे आपल्या आयुष्याचे निर्णय असेच सोडू नका. इलॉन मस्क, बराक ओबामा हे मोठमोठे लोक कसे डिसिजन्स घेत असतात, तर ते ऑटोमॅटिक डिसिजन्स घेत असतात. रोज काय खायचंय, काय लावायचंय, हप्त्याचं नियोजन त्यांचं आधीच झालेलं असतं. सोबतच रोजच्या लहान लहान डिसिजन ज्याने खूप काही फरक पडणार नाही, जसे की मूवी कोणती पाहायची, सॉन्ग कोणतं ऐकायचं, कपड्यांची निवड, ह्यासारख्या गोष्टींमध्ये डिसिजन घेण्यामध्ये ते आपला वेळ वाया घालवत नाही. तसेच डिसिजन कसे घ्याल यावर मी डेडिकेटेड व्हिडिओ बनवला आहे, ते तुम्ही पाहू शकता. नंबर 3, फोकस. सामान्य लोकांचा फोकस सतत भटकत असतो. 2 दिवस स्टडी जोरात चालते, मग मात्र सोशल मीडिया स्क्रोलिंग करायला लागतो. मात्र यशस्वी लोकांचा फोकस हा केवळ योग्य गोष्टींवर आणि आपल्या कामावर असतो. त्यामुळेच तर ते यशस्वी ठरतात. एका वेळेस आपल्याला विराट कोहली व्हायचं असतं, एक वेळेस आपल्याला IAS, कधी डान्स बघून डान्सर, तर कधी एखाद्या बिझनेसमॅनला बघून बिझनेसमॅन आपल्याला व्हायचं असतं. आयुष्यात आपल्याला पाहिजे काय हेच जर ठरत नसेल तर आपला फोकस कराल कसे? त्यामुळे आयुष्यात तुम्हाला काय हवंय ते शोधून काढा आणि आपला पूर्ण फोकस त्यावर लावा. ते मिळेपर्यंत फोकस हटवू नका, मग सगळंच मिळेल जे तुम्हाला हवंय. नंबर 4, पॉझिटिव्ह माइंडसेट. पॉझिटिव्ह माइंडसेट असणं म्हणजे आयुष्यात प्रॉब्लेम नसणं असा गैरसमज बरेच जण करतात. मात्र पॉझिटिव्ह माइंडसेट असणाऱ्यांच्या आयुष्यातही प्रॉब्लेम हे असतातच. मात्र फरक एवढाच की ते समस्यांना समस्या न समजता आव्हान समजतात, जेणेकरून ते तो आव्हान पेलण्यासाठी सक्षम असा माइंडसेट तयार करतात. चांगलं किंवा वाईट असं काहीच नसतं, आपले विचारच त्यांना तसं ते बनवतात. यशस्वी लोक परिस्थितीचा बाऊ करत नाही, ते देवाने आपल्याला अशी परिस्थिती दिली तर ते पेलण्याची माझी क्षमताही आहे असा पॉझिटिव्ह अप्रोच त्यांचा असतो. सामान्य जनता मात्र परिस्थितीच्या नावाखाली बहाणे मारत असते. मात्र या अशा माइंडसेटने स्वतःला थोडा वेळ दिलासा मिळेलही, मात्र आयुष्यात यशस्वी कधीच होऊ शकणार नाही. यशस्वी लोकांच्या माइंडसेटच्या ह्या काहीच गोष्टी आहेत. तुम्हाला पुन्हा डिटेल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.